दिवाळी संपली पण गोड खायचा मोह खरंच आवरत नाहीये. आज आपण पुन्हा एकदा मावा जिलेबी बनवली, अगदी साध्या सोप्या पद्धतीत. अगदी रसरशीत अशी जिलेबी इथे आपली तयार झालेली आहे. नमस्कार, मी सुवर्णा पाटील. दर्याची नागवीन या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज पुन्हा एकदा आपण गोड रेसिपी पाहतोय, ती म्हणजे मावा जिलेबीची. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, सहज कोणालाही जमेल अशी. तर चला, तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूयात. मावा जिलेबी बनवण्यासाठी इथे आपण 250 ग्रॅम एवढा मावा घेतलेला आहे, 200 ग्रॅम साखर घेतले, 100 ग्रॅम मैदा घेतला. मैद्याच्या ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर घेऊ शकता किंवा अरारोटचं पीठही घेऊ शकता. इथे आपण 1 वाटीभर दूध घेतलंय, ते गरजेनुसार युज करणार. इथे आपण ऑरेंज कलर घेतलाय, केशर घेतलेला आहे आणि वेलचीचे काही दाणे घ्यायचे आहेत. सर्वप्रथम काय करायचंय, आता हे मिक्सरचं भांड घ्यायचंय, सगळं आपल्याला साहित्य याच्यात टाकून घ्यायचंय. सर्वप्रथम आपण चाचणी बनवून घेऊया. 200 ग्रॅम साखर घेतली आणि साखर बुडेल एवढं 1 ग्लासभर पाणी घ्यायचंय. आपण एकीकडे चाचणी बनवायला ठेवली आहे साखरेची, तोपर्यंत आपण हे मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्यायचंय. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, जास्त काही वेळ लागत नाही. मावा टाकून घ्यायचा, नंतर मैदा टाकून घ्यायचा. इथे आपण 100 ग्रॅम एवढा मैदा घेतलेला आहे. मैदा टाकून घ्यायचा आहे सगळाच. मैद्याच्या ऐवजी तुम्ही 100 ग्रॅम कॉर्नफ्लॉवर देखील घेऊ शकता. आपल्याला इथे ना घट्ट असं बॅटर तयार करायचं. याचं गरजेनुसार दूध घालून घ्यायचं. मी सगळं एकदाच नाही घालत, वाटीभर दूध घेतले ना, थोडंसं शिल्लक ठेवलंय. आता आपण हे मिक्सर फिरवून घेऊया. 2 चिमूटभर इथे आपण खायचा सोडा घेतलेला आहे, तो देखील टाकून घ्यायचा. केशरच्या काही काड्या टाकून घ्यायच्या. पाकाला उकळी आली की केशरच्या काड्या टाकून घेतल्यात आणि चिमूटभर ऑरेंज कलर टाकून घ्यायचा. ऑरेंज कलर टाकून घेतलाय. आता हा पाक आपल्याला अगदी एकतारी वगैरे असं नाही बनवायचं. जस्ट हाताला असा चिपचिपा लागला ना की गॅसचा फ्लेम लगेच बंद करून घ्यायचाय. जरा अजून 2 मिनिटं उकळू देऊया, मग हाताला जरासा चिपचिप लागेल तो. अजून तरी पातळच आहे. आता उरलेलं जे दूध आहे ते सुद्धा आपण टाकून घेतोय. इथे पाक आपला चिपचिपा झालाय. आता याच्यात आपण वेलची पूड टाकून घेऊयात. तुमच्याकडे वेलची पूड नसेल ना, ते वेलचीचे दाणे टाकले तरीही चालतील. चमचाभर इथे मी वेलची पूड टाकून घेते. मिक्स करून घ्यायचं आणि गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे. इथे पाक आपला तयार झालेला आहे. मिक्सरला फिरवून घेतलेलं आपण सगळं बॅटर आणि अशी कन्सिस्टन्सी हवी, घट्ट, अगदी पातळ नाही बनवायचंय. हा मावा जिलेबीचं बॅटर ना असं घट्टच बनवावं लागतं. ठीक आहे. आता इथे ना मी 2 वाटीभर दूध घेतलं होतं, तर त्यातलं आपल्याला 1.5 वाटीभर एवढं दूध लागलंय आणि एवढं असं शिल्लक उरलेलं आहे. 1.5 वाटी आपल्याला इथे दूध लागलेलं आहे. जिलेबी पाडण्यासाठी मी इथे पायपिंग बॅग घेतलेली आहे. तुमच्याजवळ जर पायपिंग बॅग नसेल ना अशा पद्धतीची, काहीच हरकत नाही. दुधाची पिशवी घेतली ना तरीही चालेल. आणि त्याची एक हे असते ना दुधाच्या पिशवीचं टोक, तो आपल्याला कापून घ्यायचंय. बस. आता या पायपिंग बॅग मध्ये हे बॅटर आपण टाकून घेऊयात. थोडं थोडंच करून टाकायचं गरजेनुसार. तर माझ्याकडची जी पायपिंग बॅग आहे ती जरा छोटी आहे. हे बघा, असं व्यवस्थित सगळं मिश्रण टाकून घ्यायचंय. सर्वात महत्वाचं म्हणजे हे मिश्रण ना आपल्याला घट्ट तयार करायचंय आणि असा कोन तयार करून घ्यायचंय. आणि जे शेवटचं टोक आहे ते आपल्याला कट करायचंय. अगदी बारीक नाही कट करायचंय, मोठा कट करायचंय, कारण की मावा जिलेबी असते ती जरा जाडच आकारातली असते म्हणून. एकीकडे मी तेल तापत ठेवलं होतं, तेल छान असं तापलेलं आहे. आता गॅसचा फ्लेम मी बारीक करून घेतलाय आणि हळूहळू आपण जिलेबी पाडून घेऊया गोल आकारात. चार 5 सेकंदानंतर
लगेचच जिलेबी पलटी करून घ्यायची दोन्हीकडून. यात आपण माव्याचा उपयोग केलाय त्यामुळे लगेचच लाल होते ही जिलेबी. अगदी पहिल्याच प्रयत्नात सगळ्यांना जमेल अशी ही सोपी अशी जिलेबी आहे. जिलेबी इथे आपली तयार झाली आहे. जिलेबी आपण बाजूला काढून घेऊया. जिलेबी बनवताना तेलात सुटू नये म्हणून काय करायचंय, गॅसचा फ्लेम बारीक करायचा आणि मग जिलेब्या अशा सोडायच्या आहेत. गॅसचा फ्लेम मोठा असला ना काय होतं, जिलेब्या पटकन गरम तेलामुळे तेलात सुटून जातात आणि छान असा गोल आकार येत नाही. हे बघा, आता आपलं तेल थोडं थंड होतं म्हणजे गॅसचा फ्लेम आपला बारीक होता त्यामुळे छान अशा गोल जिलेब्या आल्यात. नाही तर जास्त गरम असलं ना तेल की तेलात त्या सुटल्या जातात. आता आपण पलटी करून घेऊया. अगदी 5-6 सेकंदाने लगेच पलटी करायच्या आणि जिलेबी पलटी केली की नंतर गॅसचा फ्लेम जरा मीडियम करून घ्यायचाय. अति फास्ट सुद्धा नाही करायचंय, नाही तर लगेच करपल्या जातात, आतमध्ये कच्च्या राहतात. मीडियम करून घ्यायचंय. सुरुवातीला बारीक ठेवायचंय, नंतर पलटी केल्यानंतर मीडियम करायचं. एवढ्या टिप्स लक्षात ठेवा. जिलेबी आता आपली इथे झालेली आहे. आता तेल निथळून आपण बाजूला काढून घेऊयात. या पुन्हा एकदा गॅसचा फ्लेम बारीक करून घ्यायचा. हे बघा, छान गोल गरगरीत असे इथे आपल्या जिलेब्या तयार झाल्या. मस्त लगेचच गरम गरम आपण पाकात सोडून द्यायचे. इथे आपल्या जिलेब्या आणि पाक देखील तयार झालेला आहे. पाक बऱ्यापैकी असं कोमट आहे. आता एक एक करून जिलेबी यात आपण डीप करून घेऊयात. छान अशा गोल गोल जिलेब्या आल्यात. मी सांगितलेल्या सगळ्या टिप फॉलो करा म्हणजे अशा छान गोल गरगरीत अशा जिलेब्या तुमच्या तयार होतील. आता ह्या डीप करून झाल्या, 5-6 मिनिटांनी फुगल्या की बाहेर काढून बाकीच्या दुसऱ्या नंतर आपण ह्या टाकून घेऊयात. पाकात टाकल्यानंतर असं डीप करून घ्यायचे. पाक सगळ्या जिलेबीला व्यवस्थित लागला पाहिजे. पलटी पलटी करून घेऊया. पाकामध्ये आपण इथे जिलेबी बुडवून ठेवली होती आणि छान अशी जिलेबी आपली तयार झाली, रसरशीत अगदी. हे बघा, ती मऊ मऊ. एक पीस तुम्हाला ना मी तोडूनच दाखवते. अगदी आतपर्यंत पाक शिरलाय. अगदी सुंदर अशी जिलेबी आपली तयार झाली इथे. बघा, अगदी सॉफ्ट ना, खायलाही खूप सुंदर लागते. मी देवापुढे ठेवली आणि आम्ही सगळ्यांनी टेस्ट करून पाहिली. अगदी साधी सोप्या पद्धतीत अशी मी मावा जिलेबी कशी बनवायची तुम्हाला दाखवलेलं आहे. चला, इथे आपली जिलेबी तर आता पाकात डुबून तयार झालेली आहे. आता आपण लगेच प्रेझेंटेशन करून घेऊया. जिलेबी तर आपली तयार झाली आहे. मी मोठी प्लेट घेतली, तुम्हाला हवं तर तुम्ही गोल प्लेट घेऊ शकता. तर त्यात आपण डीप केलेली जिलेबी ठेवूयात. मुलांना ना नेहमी नवनवीन काहीतरी पदार्थ खावीशे वाटतात, त्यामुळे मग मलाही संधी मिळते छान छान पदार्थ बनवण्याची. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील ना बघायला, बनवायला, तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि यापुढे तुम्हाला कोणत्या प्रकारचे स्वीट डिश किंवा भाज्या वगैरे बनवायला बघायला आवडतील ते त्या कमेंट करून नक्की सांगा. जिलेबीचं तर आपण प्लेटिंग करून घेतले. आता गार्निशिंग साठी मी बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत. पिस्त्याचे काप ना खूप छान असे दिसतात. ग्रीन कलर असतो ना त्याचा, त्यामुळे ते खूप छान दिसतात. तर आता आपण याच्यावर पिस्ता आणि बदामचे काप टाकून घेऊयात. तुमच्याजवळ चांदीचा वर्क असेल ना तो टाकला ना तरीही चालेल. तर माझ्याकडे थोडेशा रोज पेटल्स आहेत, ते टाकून घेते. चांदीचा वर्क असेल तर तो टाकून घ्या, खूप सुंदर दिसतं ते दिसायला. रोज पेटल टाकून घेतलेत मी थोडे. आणि इथे आपली जिलेबी तयार आहे. वरतून थोडा आपण पाक टाकून घेऊयात म्हणजे छान रसरशीत अशा दिसतील. पाकामध्ये आपण केशर सुद्धा टाकलं होतं ना, केशरच्या काही काड्या सुद्धा आपण प्रेझेंटेशन साठी घेऊयात म्हणजे छान दिसतील त्या.
इथे आपली मावा जिलेबी तयार आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीतली, कोणालाही सहज जमेल अगदी अशी अगदी रसरशीत अशी जिलेबी इथे तयार झाली, सॉफ्ट अगदी. थोडे खाऊन बघूयात. सुंदर, मस्तच झाले. पहिल्याच प्रयत्नात कोणालाही सहज जमेल अशी जिलेबी इथे आपली तयार झाली. माझी आजची ही मावा जिलेबीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.